ना जिथे जिथे उद्या वोटिंग होणार आहे त्या सगळ्या ठिकाणी प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असल्याने गडबड दिसतेय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली राहुल शेवाळेंसाठीची रॅली सेना भवनासमोर पोहोचलेली आहे। मोठ्याच्या मोठं भलं मोठं असं शिवधनुष्य त्यांना दिलं गेलंय। दुसरीकडे आपल्याला उद्धव ठाकरे दिसतायत दृश्यांमध्ये। उद्धव ठाकरे हे मुंबादेवीच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। ही दोन दृश्य एका वेळेला आपण बघताय। मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी या सगळ्या ठिकाणी सोमवारी मतदान होत आहे आणि त्याकरता जोरदार प्रचार आपल्याला बघायला मिळतोय सगळ्याच पक्षाच्या नेत्यांचा। शिवाजी पार्क इथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना भवनाच्या परिसरातून ते पुढे गेले आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आलेले आहेत। याची दृश्य आपण बघतो आहोत। दादर परिसरामध्ये होते, तिथून शिवसेना भवन परिसरामध्ये आले। तिथे भव्य दिव्य असा सत्कार त्यांचा करण्यात आला। जोरदार घोषणाबाजी झाली, भलं मोठं शक्ती प्रदर्शन झालं। सदा सरवणकर आपल्याला तिथे बघायला मिळाले। तिथून पुढे त्याच रस्त्याने ते सरळ शिवाजी पार्ककडे गेले। तिथे त्यांनी माँसाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि त्यानंतर ते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आलेले आहेत। तिथे अभिवादन करण्यासाठी दक्षिण मध्य मुंबईच्या लोकसभा उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचाराकरता रॅली काढण्यात आली होती, ज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झालेत। भलं मोठं शक्ती प्रदर्शन मुख्यमंत्री करतायत। दुसरीकडे दृश्य मुंबादेवीच्या दर्शनाला उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे सपत्नीक मुंबादेवीच्या दर्शनाला आलेले आहेत। ही थेट दृश्य आपण दोन्ही ठिकाणची बघता आहात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करत आहेत। उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे, मोठा आहे। खरं तर महाराष्ट्र पिंजून काढला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी, एकदा नाही दोनदा नाही अनेकदा। आणि उद्धव ठाकरे सुद्धा महाराष्ट्र दौऱ्यावर अनेकदा आपल्याला बघायला मिळाले, वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेताना बघायला मिळाले। कारण ही लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, दोघांनीही प्रतिष्ठेची केलेली आहे। प्रत्येक एका जागेवर लक्ष केंद्रित केलं जात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी आलेले आहेत। आपण अधिक बोलूया आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी। उदय, काय सांगशील? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती आलेले आहेत, त्यांना आदरांजली वाहिलेली आहे। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातील शेवटचा प्रचार जो आहे तो संपलेला आहे। प्रचार संपल्यानंतर मुख्यमंत्री आणि दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे स्थानिक उमेदवार महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्यासह ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे इथे आलेले आहेत। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केलं। राहुल शेवाळे हे उमेदवार दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे, त्यांनी सुद्धा अभिवादन केलं। आता ते त्या ठिकाणाहून म्हणजे त्या परिसरातून बाहेर पडतात। आणि दुसरीकडे ही जी दृश्य आपण बघताय ती उद्धव ठाकरे सहकुटुंब, फक्त सहपत्नी नाही तर सहकुटुंब ते दर्शनाला आलेले आहेत। कारण आदित्य ठाकरे सुद्धा त्यांच्यासोबत दिसत आहेत। मुंबादेवीच्या दर्शनाला उद्धव ठाकरे पोचले, त्यांनी दर्शन घेतलं आणि तिथून ते आता खाली उतरत आहेत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी बोलूया। वैभव, उद्धव ठाकरे सहकुटुंब दर्शनाकरता आले मुंबादेवींच्या, काय सांगाल? सुवर्ण, उद्धव ठाकरे झालेली आहे आणि आता राहुल शेवाळे आणि मुंबईतल्या 6च्या 6 उमेदवारांची प्रचार रॅली, रोड शो संपला। अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबईकरांनी दिला। महायुतीचे कार्यकर्ते भर उन्हातानामध्ये आज या रोड शो मध्ये सामील झाले होते। एक महायुतीचं भगवं वादळ या मुंबईमध्ये निर्माण झालेलं आपण पाहिलं आणि म्हणून हा मुंबईकरांनी निर्धार केलेला आहे। आज शेवटला समारोप करताना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं दर्शन घेतलं आणि या रॅलीचा समारोप झालाय। या मुंबईतल्या सर्व मतदारांनी संकल्प आणि निर्धार केलाय की येत्या 20 तारखेला प्रचंड बहुमताने 6च्या 6 जागा महायुतीच्या विजयी होतील आणि नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट होतील। हे मुंबई पूर्णपणे महायुतीच्या पाठीशी आहे। गेल्या 2 वर्षात या मुंबईमध्ये केलेली विकास कामं,
थांबलेले प्रकल्प दिलेली चालना, मेट्रो असेल, रस्ते असतील, सुशोभीकरण असेल, आरोग्य सेवा असेल, या सर्व सेवांना आम्ही प्राधान्य दिलेलं आहे। राहुल शेवाळे यांनी देखील केलेलं 10 वर्षातलं काम, त्याचबरोबर मी आपल्याला एवढंच सांगतो, या महाराष्ट्रातल्या 48 ठिकाणी मी फिरलोय। महायुतीचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे। मागच्या वेळी जेवढ्या जागा आल्या त्यापेक्षा जास्त जागा महायुतीच्या येतील आणि महाराष्ट्रातून एक चांगलं पाठबळ मोदीजींना दिल्लीमध्ये पुन्हा प्रधानमंत्री होण्यासाठी मिळेल एवढी खात्री आपल्याला देतो आणि सर्व उमेदवारांना मी शुभेच्छा विजयाच्या देतो। सरकार पीएम मोदी यांनी सुद्धा राहुल शेवाळे साहब आगे बढ़ो। तर एका बाजूला आपण बघितलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली। त्यांनी आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, प्रचार रॅली संपलेली आहे आणि महत्त्वाचा मुद्दा हा की उद्याचा एकच दिवस रविवारचा जेव्हा छुपा प्रचार होईल, पण परवाच्या दिवशी मतदान आहे आणि महत्त्वाच्या जागा आहेत। मुंबईतल्या 6 जागा, ठाणे, कल्याण डोंबिवली, पालघर, भिवंडी अशा सगळ्या जागी मतदान होत आहे। त्यामुळे प्रतिष्ठेची अशी सगळी प्रचार रॅली आपल्याला बघायला मिळाली, रोड शो बघायला मिळाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळाले। आणि आज 2 दृश्य आपण बघत होतो, एका बाजूला मुख्यमंत्री दादर शिवसेना भवन परिसरामध्ये, दुसरीकडे ही जी आता दृश्य आहेत ही मुंबादेवी परिसरातली आहेत। उद्धव ठाकरे सहकुटुंब उद्धव ठाकरेंचा ताफा मार्गस्थ झालेला आहे। मुंबादेवीचं दर्शन घेऊन उद्धव ठाकरेंचा ताफा मार्गस्थ झालाय।